हे दिगंबरा हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा हे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला गुरुप्रतिपदाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज खूप सेवा करा आणि खरंच खूप आशीर्वाद घ्या। आजची सेवा खरंच खूप छान केली तर आपल्याला त्याची फलप्राप्ती नक्कीच मिळते। तर चला मी तर देवपूजा करते आणि आज आपल्याला श्री गुरुदत्ताची आणि स्वामी समर्थाची आपल्याला अभिषेक करायचे, साधा सिंपल। तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते। तर गुरुचरित्राचा पण 14वा आणि 18वा अध्याय हे आपल्याला वाचायचा आहे। तर आपल्याला श्री गुरुदत्ताची सेवा करायची आणि खूप आशीर्वाद घ्यायचे आहे। तर चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ। आज गुरुप्रतिपदा आणि आज गुरुवार, आज खूप शुभ दिवस आहे आणि आजचा खूप छान दिवसामध्ये आज पूजा केली आणि अभिषेक करत आहे। तर ते आज श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते। म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो। हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो। भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडील गमन केले होते। ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले, अनेक लीला केल्या। तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले। गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले। त्यांनी आपला देह ठेवलेले नाही, तर ते फक्त अदृश्य झालेले आहेत। हा एक दुर्मिळ योगच म्हणावा। आणि भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नाव आहेत। विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणांच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाहीये। विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांचे नावाचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात। किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांचे हे नाव रूढ झालेले आहेत। औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठात व्यतीत केला होता। त्यांच्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत, पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही। विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका। देववाडीनं सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनीची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनी सहित आमच्या मनोहर पादुकाचे मनोभावे पूजा करेन, सेवा करतील, त्यांना इच्छित गोष्टी नक्कीच मिळेल। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमनापूर्वी भक्तांचे अभयवचन दिले होते। तर आजच्या दिवशी जे गाणगापूरला जात असतात आणि गाणगापूरमध्ये त्या पादुकाचे दर्शन केले जाते, तिथे गाणगापूरमध्ये त्रिमूर्ती दत्ताचे पण फोटो आपल्या मूर्ती आहे आणि ते पादुका आहेत। खरंच तुम्ही जर गाणगापूरला गेला तर नक्की त्याचे दर्शन घ्या। आणि खरंच आजच्या दिवशी तिथे मोठी भव्य दिव्य आपली जत्रा म्हणजे खूप मोठी आज उत्सव साजरा केला जातो। ते सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि खरंच आम्ही गाणगापूरला गेले ना तर अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर हे नक्कीच करत असतात। तर कोण कोण गाणगापूरला जातं हे नक्की कमेंट करून सांगा। आणि आजची माझी पूजा म्हणजे अभिषेक पण कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि तुम्ही पण आपल्या स्वामी आणि दत्तगुरूंचे दर्शन घ्या।
तर इथे अभिषेक करून झालेला आहे दत्तगुरू आणि स्वामींना, आणि आपल्या दत्तगुरूंना चंदनाचा टिळक किंवा केशरी गंध लावून आपल्याला त्यांच्या वस्त्र घालायचं आहे। शक्यतो आजचा पिवळं वस्त्र आपल्याला घालायचं आहे, तर ते माझ्याकडे नव्हतं म्हणून घातले नाही। शक्यतो आपण पिवळं वस्त्र घाला स्वामींना आणि दत्तगुरूंची छान सेवा करा। आजचा दिवस खूप प्रसन्न आणि छान आहे। आपण जे काही करतो आणि सेवा करतो आजची, तर ते सेवा खरंच देवापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला आज आशीर्वाद भेटेल। तर आजचा गुरुचरित्रातला अध्याय वाचायला विसरू नका आणि 11 माळी जप करा। श्री स्वामी समर्थ आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे 108 माळे आपल्याला करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थाचे पण जप करायचा आहे। आपल्या आज गुरुचा वार आहे, माऊलींचा वार आहे, त्यामुळे जी काही आहे तर मनोभावे पूजा करा आणि आपल्याला त्याची नक्कीच फलप्राप्ती, आपली इच्छा सगळी पूर्ण होईल हे नक्कीच खरे। तर इथे माझी पूजा झाली आणि नंतर आपल्या दत्तगुरूंची, आपल्या गणपतीची आरती आणि नंतर आपल्या दत्तगुरूंची आरती केली। तर इथे माझी सकाळी पूजा झाली छान। आता सुंदर अभिषेक झाला, तुळशीची पण इथे पाणी घातलं आणि त्यानंतर निघाले मी आता स्वामीच्या मठामध्ये। तर आपण आज ह्या वर्षी जर शक्य नाही झालं गाणगापूरला जायला, तर मी स्वामी समर्थ मठात जाते, कारण ते घरापासून खूप जवळ आहे। तर असं चला मग तुम्हाला पण घेऊन जाते आज मठामध्ये। तर इथे थोड्या वेळातच आरती चालू होणार आहे, त्यामुळे थोडी घाईघाईत जाते आहे। तर हे आहे मठ पुण्यामधला, तर असं सुंदर मठ आहे इथे पुण्यामध्ये, नवी सांगलीमध्ये। तुम्ही पण श्री स्वामी समर्थाचा दर्शन घ्या आणि आजचा गुरु प्रतिपदाची तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की सांगा। चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।